सर तुम्ही या ठिकाणी आज नियमित जी स्पर्धा खेळताय आणि आज कॉम्पिटिशन खेळलात तर आणि तुमचं आजचं विनिंग कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही जिंकलाय, तर काय सांगाल तुमच्या आजच्या विनिंग संदर्भात? सांगायचं म्हणजे आमचे सर नंदू सर जे होते त्याच्यामुळे हे खूप सोपं गेलं, कारण आणि त्यांच्यामुळे ते ऑपोनंट्सवरही मानसिक थोडंसं ताण येतो, कारण एवढ्या मोठ्या लेवलचे प्लेयर बरोबर खेळणं माझं हे सौभाग्य होतं. आज नंदू सरांबरोबर मला खेळायला मिळालं, त्यामुळं आमचा खेळ बऱ्यापैकी चांगला झाला. टोटल टुर्नामेंटमध्ये तुमचा कसा झाला किंवा किती स्कोर असायचा साधारण? 6-1, 6-4, फक्त पहिला सेट, पहिला जो मॅच होता, पहिली लीग मॅच, त्याच्यामध्ये आमचा 4-6 असं पराभव झाला होता. बाकी सगळे सामने आम्ही 6 6-1 असं जिंकले. त्यामुळं पहिल्या मॅच मध्ये काय अडचण होती आणि नंतरचे काय फायदे होते? पहिल्या मॅच मध्ये शशी आणि धरम हे दोघेही नावाजलेले खेळाडू होते आणि त्यातही आम्ही जरा 4-2 वर अप होतो, पण लकीली ते आमचं कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा त्यांचा खेळ म्हणा, त्यांचा खेळ त्यांनी ऐन वेळी उंचावला, त्यामुळे जरा आम्ही मागं पडलो. टोटल टुर्नामेंट बद्दल काय सांगाल? आज एवढे चांगल्या तऱ्हेची टुर्नामेंट झाली, 100 ते 125 खेळाडू या ठिकाणी उपलब्ध होते आणि उत्साहाने शेवटपर्यंत थांबले, तर काय सांगाल? टुर्नामेंट खूपच चांगल्या स्वरूपात ऑर्गनाईज झाली, अशी म्हणजे सगळ्या लोकांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं. बाहेरचे सगळे टीम्स वेळेवर आले, वेळेचं बंधन सगळ्यांनी पाळलं, हे सर्वात मोठं असं झालं, कारण हे 7 दिवस रेग्युलर स्पर्धा होती, पण सगळे लोक बरोबर वेळेवर आल्यामुळं एकदम वेळेत सगळं कार्यक्रम झाला. नाश्ता पण खूप चांगला होता, म्हणजे त्यामुळं प्रोग्राम खूप सुंदर झाला. अशी अपेक्षा आहे की दरवर्षी सरांनी हे ठेवावं. थँक्यू सर. थँक्यू.